नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। आजच्या ठळक घडामोडी। सांगली सातारा विधान परिषदेत महायुतीची बाजी, धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी। पराभवानंतरही लढा सुरूच राहणार, अभयसिंह जगताप यांचा निर्धार। LCBची मोठी कारवाई, मोटारसायकल चोरीचे 4 गुन्हे उघड, 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। सांगलीत रेल्वेखाली आल्यानं 29 वर्षीय युवकाचा मृत्यू, आत्महत्येचा संशय। आणि सांगलीत हलक्या पावसाच्या सरी, दिलास्यानंतर पुन्हा उकाड्यानं हैराण। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे भाजप उमेदवार धैर्यशील कदम यांनी दणदणीत विजय मिळवला। एकूण 885 मतदानापैकी 9 मतं अवैध ठरल्यानं 876 वैध मतांवर 443 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला। 5 टेबलवर झालेल्या मतमोजणीत धैर्यशील कदम यांना 593 प्रथम पसंतीची मतं मिळाली, तर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना 292 मतं मिळाली। त्यामुळे कदम यांनी 301 मतांच्या फरकानं विजय मिळवत विधान परिषदेवर निवड निश्चित केली आहे। निवडणुकीनंतर अभयसिंह जगताप यांनी महायुतीची सुमारे 100 मतं फुटल्याचा दावा केला, मात्र विजयी उमेदवार धैर्यशील कदम यांनी हा दावा फेटाळून लावत महायुतीची सर्व मतं आपल्यालाच मिळाल्याचं सांगितलंय। महाविकास आघाडीकडे आवश्यक संख्याबळ नसल्यानं आणि मतांची जुळवाजुळव करण्यात अपयश आल्यानं त्यांचा पराभव झाल्याचा दावा करत कोणतीही मतं फुटली नसल्याचं कदम यांनी स्पष्ट केलंय। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत पराभवानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी संघर्ष सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला। ही निवडणूक केवळ आमदारकीसाठी नव्हती, तर लोकशाही वाचवण्यासाठीची लढाई होती, असंही ते म्हणाले। महाविकास आघाडीच्या मूळ संख्याबळापेक्षा सुमारे 100 मतं अधिक मिळाल्यानं महायुतीतील काही मतदार बदलाची इच्छा व्यक्त करत असल्याचा दावाही त्यांनी केलाय। तसंच साताऱ्यामधील 2 मंत्र्यांनी मतदारांवर दबाव टाकल्यामुळं आपला पराभव झाल्याचा आरोपही त्यांनी केला। दरम्यान विजयी उमेदवार धैर्यशील कदम यांनी हा दावा फेटाळून लावत महायुतीची कोणतीही मतं फुटली नसल्याचं स्पष्ट केलंय। महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं आणि त्यांनी आवश्यक मतांची जुळवाजुळवही केली नव्हती, असं सांगत मतदारांनी महायुतीवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरल्याची प्रतिक्रिया धैर्यशील कदम यांनी दिली आहे। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। यामध्ये 2 आरोपी आणि एका बाल अपचारीला ताब्यात घेत 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत। या कारवाईत 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तासगाव गोटेवाडी रस्त्यावरील MM पार्क परिसरात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे LCBच्या पथकानं सापळा रचून तिघांना ताब्यात घेतलं। चौकशीत त्यांनी तासगाव आणि विटा परिसरातून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे। नथुराज मंडले आणि अनिकेत चव्हाण यांना अटक करण्यात आली असून एका बाल अपचारीचाही समावेश आहे। आरोपींकडून हिरो कंपनीच्या 5 स्प्लेंडर मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। या कारवाईमुळे तासगाव आणि विटा पोलीस ठाण्यात दाखल झालेले 4 गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास तासगाव पोलीस करतायत। सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील कलानगर परिसरातील रेल्वे पोल क्रमांक 269/48 इथं रेल्वेखाली आल्यानं एका 29 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे। ऋषिकेश माने असं मृत युवकाचं नाव असून तो पंचशील नगर इथला रहिवासी आहे। MIDC इथं तो काम करत असल्याची माहिती मिळाली आहे। प्राथमिक माहितीनुसार ऋषिकेश माने यांनी रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झालं। मृतदेह गंभीररित्या विद्रूप झालेल्या अवस्थेत आढळून आला। आवश्यक पंचनामा आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांना सहकार्य करण्यात आलं। मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगली शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून रेल्वे पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे। मागील काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या सांगलीकरांना सोमवारी सकाळी काहीसा दिलासा मिळाला। सकाळी 11च्या सुमारास सांगली शहरासह परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या। माधवनगर, बुधगाव, बिसूर, सांगलीवाडी आणि कर्नाळ परिसरातही पावसाची हजेरी लागली।
शहरातील माधवनगर रोड, लक्ष्मीनगर, जकात नाका, चिंतामणी नगर, कलानगर, कॉलेज कॉर्नर, स्टेशन रोड, उत्तर शिवाजीनगर आदी भागात पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र दुपारनंतर पुन्हा उकाड्याचा त्रास जाणवू लागला. दरम्यान माधवनगर रोडवरील चौपदरीकरण सुरू असलेल्या रस्त्यावर एक मोठं वाहन बंद पडल्यानं दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पावसामुळे वाहनं पुढे नेण्याच्या प्रयत्नात चालकांमध्ये वादावादीही झाली. काही वाहनांनी संजयनगर मार्गे पर्यायी मार्गाचा वापर केल्यानंतर सुमारे 20 मिनिटांनी वाहतूक पूर्ववत झाली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.